खरं तर तुम्हाला जसं की सांगितलं होतं, मी आज बोलणार आहे अभ्यास म्हणजे नेमकं काय असतं. खरं तर अभ्यास म्हणजे जो लाईफटाईम लक्षात राहत असतो. आपल्या भारतामध्ये 3 प्रकारे अभ्यास केला जातो. एक जो पाठांतर करून केला जातो, दुसरे जे वह्या काळ्या करून केला जातो आणि तिसरा जो लाईफटाईम लक्षात असतो. जो लाईफटाईम लक्षात असतो तोच चांगला असतो आणि तेच लोकं करिअर घडवत असतात. आणि खरं तर तुम्ही म्हणाल मी काय अभ्यास केला, तर मी तुम्हाला तुमच्यासमोर जो अभ्यास सांगते तो म्हणजे मी ह्या नकाशाचा अभ्यास केला. नेमकं काय असतं राजधानी, राज्य, का ती राज्याची राजधानी बनली, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी. हा माझा नकाशा कायम डोळ्यासमोर असतो आणि त्यासोबत हा एक छोटासा फोटो जिथं मी अभ्यास करतो. बघा, तर मी राज्य आणि राजधानीची नावं बोलतोय, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आंध्र प्रदेश, अमरावती, अरुणाचल प्रदेश, ईटानगर, आसाम, दिसपूर, बिहार, पाटणा, आसाम, दिसपूर, बिहार, पाटणा, चंदीगड, रायपूर, गोवा, पणजी, गुजरात, गांधीनगर, हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, शिमला, झारखंड, रांची, कन्नड, बंगळुरू, केरळ, तिरुवनंतपुरम, मध्य प्रदेश, भोपाळ, मणिपूर, इम्फाळ, मेघालय, शिलाँग, मिझोरम, ऐजल, नागालँड, कोहिम, ओरिसा, भुवनेश्वर, पंजाब, चंडीगड, राजस्थान, जयपूर, सिक्कीम, गंगटोक, तामिळनाडू, चेन्नई, त्रिपुरा, आग्रा, उत्तर प्रदेश, लखनौ, तेलंगणा, हैदराबाद, उत्तराखंड, देहरादून, पश्चिम बंगाल, कोलकाता, महाराष्ट्र, मुंबई, अंदमान निकोबार, पोर्ट ब्लेअर, चंडीगड, दादरा नगर हवेली, सिल्वासा, दिल्ली, लडाख, लेह, लक्षद्वीप, कवरत्ती, जम्मू काश्मीर, श्रीनगर, पुडुचेरी. याच्यामध्ये जे मी राज्य आणि राजधानी जी योग्य बोललो नाही ती म्हणजे दादरा आणि नगर हवेली. तिची सिल्वासा नाही आहे आता, पहिली होती. याचं कारण असं, पहिले दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव हे वेगवेगळे होते. आता सध्या दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली हे एकत्र झाले म्हणून त्यांची एक स्वतंत्र राजधानी बनली, ती म्हणजे दमण. तर मला सांगायचं एवढंच की जे लोक लाईफटाईम लक्षात ठेवण्यासाठी अभ्यास करतात ते खरंच यशस्वी होतात आणि जे लोक फक्त वह्या काळ्या करतात तर ते कधीच जीवनामध्ये यशस्वी होत नाही. मी शेवटी इतकंच सांगू इच्छितो की वह्या काळ्या करणं आणि अभ्यास करणं याच्यामध्ये खूप फरक असतो. धन्यवाद.